नवी मुंबई विमानतळाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन मोठ्या दिमाखात करण्यात आले। मात्र पर्यटन जिल्हा असलेल्या सिंधुदुर्गातील चिपी विमानतळावरून मुंबई सेवा मागील वर्षभर बंद आहे। यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटनाला आणि मुंबईकर कोकणवासियांना फटका बसलाय। मुख्य म्हणजे फ्लाय 91 या कंपनीने मुंबई सेवा सुरू करण्याबाबत प्रस्ताव दिला असून केंद्र सरकारकडून यावर कोणताही निर्णय अद्याप झालेला नाही। एकीकडे देशात नवीन विमानतळ सुरू होत असताना चिपी सिंधुदुर्ग ते मुंबई विमानतळावरील सेवा सुरळीत सुरू व्हावी अशी मागणी होतीये। नवी मुंबई विमानतळ सुरू झाल्याने महाराष्ट्राचा विकास होईल असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले आहे। मात्र मागील वर्षभर चिपी ते मुंबई सेवा बंद असून याबाबत खासदार नारायण राणे सातत्याने सांगत आहेत की चिपीवरून मुंबई सेवा सुरू होईल, पण ही सेवा बंद असल्याने अनेक पर्यटक मोपा गोवा विमानतळावरून प्रवास करतात। त्यामुळे सिंधुदुर्गातील पर्यटक कमी होत आहेत। त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी मोठमोठी विमानतळे सुरू करताना जी सुरू होती ती बंद होत चाललेली आहेत। नवी मुंबई विमानतळाचं उद्घाटन झालं आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी नवी मुंबई विमानतळ आहे हे महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचं पाऊल म्हणून सांगितलं। परंतु हे करत असताना मुख्यमंत्री एवढं विसरले की जी विमानतळ सुरू झाली होती ती आता बंद पडण्याच्या परिस्थिती निर्माण झाली आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये चिपी विमानतळ हे आता मुंबई विमानसेवा चिपी मुंबई विमानसेवा गेले दीड वर्ष बंद आहे। सातत्याने तिथले लोक आवाज उठवत आहेत आणि आवाज उठवल्यावर नारायण राणे जे केंद्रीय मंत्री माजी होते ते सातत्याने सांगतात की महिन्याभरात 2 महिन्यात सुरू होईल, परंतु गेलं वर्षभर दीड वर्ष विमानतळ सुरू होऊ शकले नाही वस्तुस्थिती आहे। आणि त्यामुळे माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की इतर विमानतळ सुरू होत असताना जी विमानतळ सुरू आहे त्या विमानतळावर वाहतूक सुरू झाली पाहिजे। ती विमानतळ बंद पडता कामा नये, ही जबाबदारी सुद्धा आपली आहे। कारण नारायण राणे सातत्याने हे जे आंदोलन लोक करतायत त्यांच्या घरी जाण्याचा इशारा राणे देत आहेत आणि त्यामुळे आंदोलन दडवण्याचा सुद्धा प्रयत्न ते करतायत। त्यामुळे माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की त्यांनी ही विमानसेवा लवकरात लवकर सुरू करावी। सिंधुदुर्ग हा पर्यटन जिल्हा असून गोव्याप्रमाणे पर्यटक येथे येतात। मात्र मुंबई चिपी मुंबई सेवा बंद का केली असा प्रश्न येथील स्थानिक उपस्थित करत आहेत। पंतप्रधान मोदींनी नवी मुंबई विमानतळ सेवा सुरू केली, मात्र चिपी मुंबई सेवा लवकरात लवकर सुरू करावी। चिपी विमानतळ हे आपले सिंधुदुर्गातलं ते अग्रस्थान पिंपरी विमानतळ आहे। आज पर्यटक स्थळ एक कोकण आपले सिंधुदुर्ग असल्यामुळे चिपी विमानतळ आज हैदराबाद, पुणे, बंगलोर ही विमानसेवा अजून चालू आहे। सध्या मुंबईची विमानसेवा ही बंद पडलेली आहे। ती विमानसेवा लवकरात लवकर चालू करावी हे आमचं ध्येय आहे। आणि परत दुसरी गोष्ट म्हणजे आज सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटक स्थळ असल्यामुळे येथे बाहेरच्या लोकांचं येणं आणि परत गोवा त्यांना जवळ आहे आणि त्यामुळे इथे लोकांचं विमानतळावरती जे आपल्या पर्यटक येतात ते गोवा जवळ असल्यामुळे ते गोव्याच्या विमानतळावर जाऊ शकतात। त्यामुळे सिंधुदुर्ग हा आपलं महत्त्वाचं ठिकाण असल्यामुळे इथे आमचे जे चिपी विमानतळ आहे ते लवकर विमानसेवा जी मुंबई सेवा ही खंडित करण्यात आली ती चालू करावी यासाठी राणे साहेबांनी किंवा आमच्या आमदारांनी लक्ष घालावं आणि लवकरात लवकर ही खंडित झालेली सेवा मुंबई सिंधुदुर्ग ही लवकरात लवकर चालू करावी। चिपी विमानतळासाठी VGF म्हणजेच व्हिज्युअल गॅप फंडिंग हे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या आदेशामुळे उपलब्ध होत आहे। यामुळे चिपी विमानतळाबाबत येणारे सर्व अडथळे कायमस्वरूपी दूर होतील। प्रामुख्याने नाईट लँडिंग परवानगी जी वर्षानुवर्षे रखडली होती, ज्यामुळे मोठमोठ्या विमान कंपन्या ज्या चिपी विमानतळावरून उतरत नव्हत्या त्यासाठी मार्ग मोकळा झाला आहे। येत्या 15 ते 20 दिवसात VGF प्रक्रिया पूर्ण होईल। येत्या डिसेंबर पासून चिपीवरून डे आणि नाईट सेवा सुरू होईल। बाईट नितेश राणे। चिपी विमानतळासाठी सर्वात महत्त्वाचे म्हणजे VGF व्हॅल्युएबल गॅप फंडिंग हे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या आदेशामुळे चिपी विमानतळासाठी उपलब्ध होतोय। त्याच्यामुळे चिपी विमानतळासमोर येणारे सगळे अडथळे कायमस्वरूपी दूर होतील। प्रामुख्याने नाईट लँडिंगची जी परवानगी जी वर्षानुवर्षे रखडली होती आणि त्याच्यामुळे मोठे
ज्या विमान कंपनी आहेत, इंडिगो सारखे, विस्तारा सारखे, एअर इंडिया, ते जे आपल्या चिपी विमानतळाकडे उतरायचे नाहीत त्यांच्यासाठी मार्ग मोकळा झालेला आहे. 15 ते 20 दिवसामध्ये VGF ची पूर्ण प्रक्रिया पूर्ण होईल आणि माझ्या अंदाजाप्रमाणे डिसेंबरपासून ही सेवा नियमित पद्धतीने म्हणजे डे अँड नाईट सर्व्हिस ही सुरू होईल. त्याचबरोबर DPDCच्या माध्यमातून आम्ही सुशोभीकरण असो, रस्ता रुंदीकरण असो आणि त्याचबरोबर 2.5 कोटी तिकडच्या MECBच्या लाईनसाठी म्हणजे विजेच्या कामासाठी आम्ही उपलब्ध करून दिलेले आहे. म्हणजे चिपी विमानतळासमोर येणारे सगळेच अडथळे आमच्या देवाभाऊच्या सरकारने दूर केलेले आहेत.